आचार्य अकॅडमी डॉक्टर्स, इंजिनियर्स तसेच लेफ्टनंट घडवण्यासोबतच एक सुसंस्कृत माणूस घडवण्यासाठी प्रयत्नशील असणारी अकॅडमी। 11वी 12वी जेई, नीट, MST CET, NDA कोर्सेस उपलब्ध। शाखा पुणे, वाकड, रहाटणी, बारामती, इंदापूर। मोबाईल 724 951 1729। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या खरावती। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। किती हलतोय बाय माणूस, जवळ या की। मला अर्जंट जायचंय, पुलाव थांबले ती माझी वाट बघत लोक। होय का? हे असलं फटकं घालून जाते का मग इज्जत घालवायला? मला मारण्याचे काम असतात, तू सारखा मोकळा नाही मी। ते ओरडू नका सांगते, सुईचा नीट उभं राहा। कर की मग फाटकीने। का कुठं जायचं वे गुरा हाकायला? मला तिथं अर्जंट मीटिंग आहे महत्वाची। अण्णा थांबल्या तर पुलाव माझी वाट बघत। आम्ही चाललो शिंगणापूरला माझ्यावाला पाया पडायला। हो, मशीन घेऊन दिले असते तर एवढं झालं असतं का? नीट उभं राहा की। खवळू नकोय। कुठल्या जाळीत गेलता कपडे फाडायला? तुला द्यायचं की नाही काय? मालकीन झाले काय लगेच माझे? एक तर माझ्या डोक्याला मारणार। अयो मग बसा बसा खाली, तोंड शिवून टाकीन। लय बडबड लावली तुमची। मस्ती आल्यागत करायची काय? लय बोललात ना, आता खरोखर शिवी मी तोंड। धमकी देते मला? मी धमकी देते का? ही 4 माणसं गावात मी जर गेली ना रानात, बायका मध्ये काय नवरा या गटरात लुळून आले राहतो या। अगं कोणच्याला वागायची अक्कल आहे? तुझ्याला नाव ठेवतेली ते छोट्या बघा कसा राहतो, त्याचं घ्यावायच गुण। त्याची आई काळजी घेते आणि जवळ आई असते ना तर आईचं महत्व कळत नाही। बायको बायको करते तर आई गेल्यावर मग बायको असा रंग दाखवायला सुरुवात करते। मी थोबडीला ग बसा सांगते। काय म्हणायचे बोल। तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जाऊन आला का? तुम्हाला जायला लावलेलं मी। ग्रामपंचायत आयतवार मुळे बंद आहे। होय का? सुट्ट्या लागल्या त्या उन्हाळ्याच्या ग्रामसेवकाला सरपंचाला। तुम्ही लय नखर करू नका। ग्रामपंचायत मध्ये जावा, तिथं माझं नाव आलंय। मशीन भेटते आपल्याला, ती आणायची म्हणजे शिवाय लागायचं नाही। अरे कशाला त्या लाभ घेते पंचायत समित्या? जिल्हापर्यंत गरीबाला नाहीत मिळत त्या का? श्रीमंताला मिळते त्या। हो, माझं नाव आहे तिथं, पहिलं नाव आलंय माझं। त्यांनी सांगितलंय मला मीटिंग मध्ये त्या दिवशी। आणि मशीन घेऊन काय करणार? काय डोक्यात काय आहे तुझ्या? मशीन कशाला पाहिजे तुला? अहो शिवलं तर ब्लाऊजचं आता झालेत किती, 250 रुपये ब्लाऊजला आहेत। तेवढंच 250 रुपये होतात का नाही रोजचं म्हणल्यावर? किती झालं आठवड्यातलं? अरे पण तुझा वाघासारखा नवरा जिवंत असताना तू शिलाईचं पैसे कमवत बसायचे का करायचंय? आणि मग मी जगायचोय? ती मला काय सांगू नका। ग्रामपंचायत मध्ये जावा आणि ती मशनीचं बघून या। आज आयतवार असल्यामुळं बाळासाहेब कुठेही जाणार नाही। मी अण्णांच्या बरोबर शिंगणापूरला चाललोय, मोठ्या महादेवाचं दर्शन घ्यायला। तुम्ही काय डोक्यावर पडलाय का? काल झाला रविवार। काल होतं काय? हा, आज सोमवार आहे, आज चालू असतं दिवसभर। मग मी ग्रामपंचायत मध्ये जातो, तर भाकरी करून ठेव। आणि मग अण्णा मी जाणार आहे शिंगणापूरला महादेवाच्या दर्शनाला। तू तर भाकरी कर आणि वाटलेल्या डाळीचं पिठलं कर। मग मी मुंगीच्या घाटात जातो, तिथं खाऊन वर महादेवाला जातो। अहो थांबा थांबा थांबा, लवकर या। मेंबर, गावाला सोसायटीच्या माध्यमातून आपण एवढा फायदा करून दिला ना, 15% डिव्हिडंड वाटला। वा, 15%? अहो रामभाऊच्या काळात 5 नाही तर 6% डिव्हिडंड असायचा।
आपण आपल्या काळात 12-15% डिव्हिडंड वाटलाय. लोक बी आनंद येते, लोक खुश आहेत आपल्यावर. लोकांनी मनाने पैसे भरले का भरायला लावले? ओ कसं का हा. व्हायना सभासदांचा फायदा केला ना त्यांनी. असू मग द्या. आपण मी गावाचा फायदा करावा असं काहीतरी योजना राबवा. योजना राबवल्या. हा. हा प्रस्ताव पाठवला पंचायत तुम्हाला समितीला. सांगायला गेलं की लढ टांगायला आता राग पण नाही नाकाच्या ठेवी तू. असं का? तुमचं काम भारी आहे. हा कसं काय काका? मला काय म्हणायचंय, प्रत्येक ठिकाणी आपण तशा स्कीम राबवले ना लोकांना फायदा होईल. काय नाही बरं? पंचायत समितीकडून आपण स्कीम राबवतोय. अण्णा राम राम बाळू काका. मशीन. या, राम 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 या या आणि अण्णांनाच घेऊन. माझं होणार लग्न मला सांगा. अण्णा 15 दिवस झाले हलपट घालतोय. मशनीचा नाव दिलंय माझ्या बायकोचं शिलाई मशनीसाठी आणि रोज माणसाची आज देतो आणि उद्या देतो. द्यायचं नसलं तर नाही म्हणून सांगा. पाठीमागच्या आपण ग्रामसभा झाली त्याच्यात नाही यांचं नाव घेतलं. किती वेळा ग्रामसभा घेतल्या तुम्ही? 50 वेळा सांगताय. मागच्या ग्रामसभेला घेतलंय, मागच्या मासिक मिटिंगला घेतलंय. किती वेळा घेतलं? प्रस्ताव दाखवायचे का ना प्रस्ताव? त्यांना दाखवायची काय व्हिडिओ आहेत काय? ऐका सरपंच मेंबर आणि तुम्ही फक्त शांत राहा म्हणून मी शांत राहतो. शांततेने मार्ग काढू आपण. हे असं डोक्याला ताप करून थांबा, ठेवते थांबा गरीबाच्या. सरपंच ही सत्ता म्हणजे दुपारची सावली. ही चालणार आहे कधीतरी. तुम्ही जेवढी गोरगरिबाची कामं करताना ह्यांचा आशीर्वाद लागेल. अहो नाही आशीर्वाद घेता आला तळतळाट तरी घेऊ नका. अहो लय गरीबन लय गरजू हो चेअरमन. अण्णा, हा अहो पण आम्ही बी लोकांची कामच करतोय की. ग्रामपंच- आम्ही कधी केली नाहीत काम. ग्रामपंचायत सोडून सुद्धा अनेक कामं मी केली. जिथं गरज आहे ना तिथं लय गरज आहे. दुवा घ्या. अण्णा मोठीची तर कुणी बी हो करणं. अण्णा, ह्या माणसाला काय माहित नसतं. हा बहिणीसाठी भाव करणार नाही का? हा हा? पहिलं नाव असणार आहे, पहिला लाभ घरी जाऊन असणार आहे. ह्यांच्या हातात नाही आम्ही देणार. पण ह्या माणसाचा जीव आमच्यावर नाही, आमचा जीव ह्यांच्यापाशी आणि ह्यांचा खेटरापाशी. हे असा माणूस आहे. हा इमानदार माणूस तुमच्या गावात एकच मला दिसला. हा, 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 हा. तुम्ही दिसता तसं जाऊ नका ह्या माणसावर. अहो आमच्या बहिणीनेच ह्याच्या हाताखाली काढावं. दुसऱ्या कोण्या बिचारी नाही. अहो बाळू काका, पहिल्या लिस्टला तुमचं नाव येतं या. रामभाऊच्या काळात काय केलं, काय मिळालं तुम्हाला 5 वर्षात? ना घरकुल मिळालं, ना पाणी प्यायला नीट होतं, ना काय. आम्ही आमच्या काळात करतोय तरी चेअरमन अण्णा. अडचणीत आणू नका मला तुम्ही दोघं बी. सरपंच तुम्हाला अडचणीत आणणार नाही. योजना आपण राबवली, नाव आहेत, आपण आलेलं त्यांना देणार आहे ना. मागच्या टायमाला तू कुणाची बी नाव घोषणायला सांगितली. हा तुझ्या अहो पार्टीची. एक गरजू आहे ना पण हा, खरं नाही गरीब घेतलं असलं ना नाव पण. घेतलं पण हा माझं दिला ना प्रस्ताव मी. प्रस्ताव दिला मी आणि दर 15 दिवसाला म्हणतोय पुढच्या मिटिंगला येतो म्हणून. कुणाची पुढची ग्रामपंचायत चालवताय तुम्ही? तुमचं येईल 100% तुम्हाला लाभ मिळाला आता. मला जायचं नसलं तर तुम्ही सांगा. 500 मला हेल्पट घालावला नका. बायकोला आशा लागली, आता मिळालं उद्या मिळालं, आम्ही करायचं काय गरीबांनी? ठामपणे मी सांगतो, येणाऱ्या यादीतल्या पहिल्या लिस्टला आणि पहिल्याच पानावर तुमचं नाव असणार. बाकीचं गाव माग, पण तुमचं नाव पुढे का हा, सरपंच? आणि जर नाही आलं ना राजीनामा देतो. बरं शब्द दिला का नाही? शांततेने घ्या. बोलतेत ना आता पाचामुखी परमेश्वर आहे. करू का फोन मी साहेबाला? नाही, पण राहू नको द्या. आता, वेळ नाही कोणची आता गरज आपल्याला. नाही. पण खरं जर तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा असेल हा. तर ह्यांचं काम करा. करणार. खरं गरजू अण्णा, आहे. खरंच करणार. नाही आशीर्वाद घेता आला एखाद्या गरीबाचा तळतळाट तरी घेऊ नका. बाळासाहेब आमचं काम पहिलेच होणार. आमची पूर्ण बॉडी तुमच्या पाठीशी आहे. बस ओकेच. काय करायचं? हा म्हणतात म्हणल्यावर आता ठेवायचं विश्वास? हो ठेवा एकदा. ठेवायचं विश्वास? एवढ्यावर ठेवा. ह्यांच्या विश्वास ठेवू नका पण माझ्यावर तरी विश्वास ठेवा. फक्त दिलेला शब्द पाळा. अंत बघू नका. मी पाया पडतो. अण्णा नाही त्यांना. करतो काम. या अण्णा आम्ही तुमच्या घरी आल्यानंतर तुमच्या सूनबाई काय म्हणल्या हो? तुम्हाला काय बोलला? बाळासाहेब आल्यानंतर सुभाष आले, आमचं काय त्यांनी केलं. हां पण बाळासाहेबांनी ती करामत जशी ठोकळ्याची दावली तेव्हा मात्र त्यांना वाटलं की म्हाताऱ्यापाशी काहीतरी आहे. हा पण आता सांभाळतात ना, आता चांगलं सांभाळतात. त्यांना बी कळून हा, चुकलं. हा. जसा बाप तसा सासरा बी. हा. आणि घराघरात अण्णा तसंच असलं पाहिजे. चला सुभाषराव काम धंदा बघू. अण्णा आता झाल्यात निवांत. होय? कुठं कुठं ओळखायचं? इथंच आहे. अहो तिकडे गेल तुम्ही ह्याला कुठं वस्ती तुमच्या? कशाला आमच्या घरी गेलता? अवकाशाला मध्ये राव माझं लय वाटलं झालं तुमच्यामुळे सुभाषराव. राम तुझ्यामुळे ते लय झालं राभाऊ. बाळू तुझं कवा चांगलं असतं. अरे कधीतरी आयुष्यामध्ये समाधान मानायशी. अरे भाऊ मी बायकोने आमच्या दुर्गाने घरी जा किंवा इथं भेटायला
आज 50 रुपये मिळणार नाहीत. कोण मग आम्ही बेकारी काय मग कशाला घरी गेलता? हाय असा खरेदी करीन सुभाषराव. कोणाला खरेदी करता? तुम्हाला किती किंमत आहे तुमची घराची सहित सांगा जमिनी सहित. मग कशाला आला इथं उडकायला? मशनीला नाव दिलंय बायकोनी शिलाई मशनीला आणि ती शिलाई मशनीला प्रस्ताव पाठवून बनवून दिले तर माझं नाव हाय करा तेवढं बघा. ते म्हणले रामभाऊ तुमच्या गटाचा नेता आहे, तुमचा नेता रामभाऊ आहे, तंटा मुक्तीचा अध्यक्ष तुमचा, त्यांच्याकडूनच घ्या. आता मला इकत घ्यायला निघालाय आणि कशाला मशीन तुम्हाला ग्रामपंचायत मधनं पाहिजे? सुभाषराव तुम्ही इकत घ्या की मग. भूतकाळात जाऊ नका राव, मला द्यायचं का ना फक्त सांगा. तुम्ही त्यांना जाऊन विचारा बरं का, नाही तर गावात हत्याकांड होईल. होय बाळू, आता तर मला तुमच्या सहित किंमत बोला आणि 4-5 हजाराच्या मशीनसाठी वाद घालायला. ए कुत्र्या 15,000 शिलाई मशीन मिळते ते तुला माहिती अरे आहे? बाळे, तुला नीट बोलायचं काय सुचत आणि नाही. मग तुला काय? कुत्र्यान ए, मांजराशिवाय आणि मग तुझं तर बोलणं अरे, नसतं. मांजराला म्हणून नाही तर काय कुत्र्याला काय थांबा. होईल? या नाही हो काय असं या. सारखं तुझं अरे काय येडे झालं का काय? थांबा, तात्या, ही कुठपर्यंत मी मध्यस्थी करा, ह्यांना कळत नाही कसं तात्या, वागावं. तुम्ही आयुष्यात भांडणं केलीच का नाही? पासं असते तर कुत्रा मांजर मग हाणामारी खेळावं. तात्याच हे असलं वळण तात्याचं. आम्ही भांडू नका त्याच्यामुळं ना म्हणतोय. तात्या तुमची पोरं ना बिघडले करते. माझं द्यायचं का नाही फक्त सांगा मला तुम्ही. ऐका, तुमचं असं म्हणणं आहे की सरपंचांना आम्ही भेटलं पाहिजे आणि बाळासाहेबांना शिलाई मशीन का द्या नाही विचारला पाहिजे. अहो गरिबी आमची जातात आला सुभाषराव, मग मशीन नको द्यायला शिलायला. एक काम कर आम्ही- बाळू, जर माझं नाव सांग. मनोहराम माऊनी मशीन द्यायला अहो लावली. तुमचंच सांगितलं ते म्हणले त्या नासक्याचं तुम्ही कार्य करताय, कार्य करतोय तुमचा नेता आहे त्याच्याकडूनच घ्या. आणि तुम्हाला आता 2-4 शिवे दिल्या. ऐका सुभाषराव, चला. हा, थांबा शिव्या दिल्या. थांबा, मी मागच्या आठवड्यात पण बोललो तर ती काय म्हणली माहिती आहे का? मी म्हणलं बाळासाहेबांना का शिलाई मशीन द्या नाही, ते म्हणले रामभाऊ सरपंच असताना का दिली नाही. का दिली नाही रामभाऊनी? त्या काळामध्ये स्कीम बंद होती. कशी बंद आहे स्कीम तेव्हा रामभाऊ? बंद होती. हा चला ठीक आहे. चला, मला जाऊ दे. मशीनचं काय वाटना, पण रामभाऊला तुम्हाला दोघांना पण शिवे दिले त्याचं लय वाईट हाय? मग काय बुट टाकतो. चला, 2-2 नाही बुटं. टाकत तू टाकत नाही राम, मला माहिती तू मला टाकणार पण त्यांना नाही ए, टाकत. बाळा, मार खायचा आहे तू माझा मित्र 3 आहेत. ऐका, हा. विचारू आपण. त्यांचं तू त्यांना बुट टाकाय त्यांचं बॅट मार काय 150 तर पोरं सरपंच आहेत ती माझा गाणं एकटा बाद झाला. गाणं म्हणजे काय? अहो, गाणं कशाला काय? पळून जातो भांडण लय आले. अरे राहू द्या राव, मशीन मिळण्याची का? घेऊन मी- घ्या की मग. तुम्ही बोलू नका, तुम्ही पण तिथं मध्ये बोलू नका, मी बोलतो व्यवस्थित. आणि मशीन बाळासाहेबांना कशी मिळेल? अहो, गरजू लाभार्थी मिळलीच पाहिजे मशीन. माझा जीवावर जर बाळासाहेबांना मशीन नाही मिळली गाव पिटवी. तर मी उपोषणाला सुद्धा बसेन आता. हा, उपोषणाला बसेन. बघा, सुभाषराव मी बायकोला शब्द दिलाय शिलाईची मशीन आणतो म्हणून तुम्हाला लवकर ते सरपंचाला चला, सांगा. रामभाऊ. नक्की शिवाय दिल्यात ना सुभाषराव? लय दिल्या लय, तुला तर लय घाणघाण शिवे दिले त्या. मला सण होत नव्हत्या म्हणून मी रडलो तिथून मग इकडे आलो. तुम्हाला संजू कशासाठी इथं आणलं बोलावलं असेल? कशासाठी बोलावलं असेल? सरपंच कोण्या गावचा? मी मग ही मशानभूमीत हे झाड पडले, पुढचं तिकडे झाड पडले, ते तोडून कर्मचाऱ्याला सगळी सांगून किंवा- कामं मीच करायची का? मग सरपंच तुम्ही सही कोण करणार आहे चेकवर? तुझं ऐकतात की कर्मचारी? मग आमचं ऐकतात, पण चेकवर 400च्या ऐवजी 800 केले हो तुम्ही. अरे बाबा संजू, ही सरपंच पदाची काटेरी खुर्ची आहे, बर, त्याच्यावर बसणाऱ्याला टोचतय. मग तुम्हाला टोचता तर उठा की मी बसतो. तू तयारच आहेस? मग असू दे, सरपंच. सांभाळायची असती. तुम्ही नीट काम करत जा. बाकीचं टोचती मऊ लागती कशाला तुम्हाला. संजू शेठ आहे तयार मग. काय होते तुमच्या दोघांमुळे मला नकोस झाली. सरपंच या 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 या. शिवाय का दिले? ओ, कधी दिले शिवाय मी? अरे झोपत उठला काय? तुम्ही मध्ये बोलायचं नाही. नाहीतर माझं आणि तुमचं मोगला लागून गेली काय? चेअरमन, तुम्हाला माहित नाही मध्ये बोलायचं नाही. अहो रामभाऊ, मी रस्त्याने येताना तुम्हाला सांगतोय त्या बाळासाहेबांचं काय खरं अर्थ तुम्ही खुशाल पळत आलाय पुढे. अरे 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 अरे, पण तुम्हाला सांगितलं कोणी? नीट बोलायचा. मी दाट ठेवायचो ना कोणाच्या घशात. ठेवायचं नाही. हाय तवर आहे मी. हो, राम. तिथंच पेटवीन. ए, पेटवा पेटवी करणाऱ्या जाळक्यांनो, अरे तुम्हाला लाकडं सुद्धा जाळायची गरज नाही. हिटल्यात लाकडं जाळील मग. सोड. ठोक्याचा जाडवा करेन. रामभाऊ ऐका ना, सरपंच आहेत, मेंबर आहेत, चेअरमन आहेत, माणसं त्यांच्या माणसं आहे म्हणजे काय ते पदाधिकारी आहेत, काय प्रोटोकॉल त्यांच्या अंगावर धावून जाताय तुम्ही. म्हणून पदाधिकाऱ्यांनी आपली नीटनेटकी व्यवस्था करायची असते. तुम्ही बघितले का शिवे दिलेल्या? बघितलं तुम्ही? बाळूने सांगितलं. काय राव, बाळासाहेबांच्या कशाला विश्वास ठेवता रामभाऊ तुम्ही? कुणाच्या बिना काय विश्वास ठेवू तुम्ही? मग कुणाचा बे कुणाचा बे काय पाकिस्तान मधून आलाय का? ऐका, महत्वाच्या विषयावर बोलू. काय झालंय सरपंच, ती बी लय वैतागलं होतं. काय झाले काय? 1 वर्ष झालं
त्यांनी 3 ग्रामसभेला अर्ज दिले की बाबा शिलाई मशीन त्यांच्या पत्नीच्या नावे मिळावी म्हणून. तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांना सांगताय की शिलाई मशीन मिळेल मिळेल. काय झालं त्याचं? अध्यक्ष थांबा थांबा, एक लक्षात ठेवा, तुमच्या मंडळीच्या नावावर जाईल, हो बाळूदाजीच्या मंडळीच्या नावावर जाईल. हो रामभाऊ तुमच्या घरातला तो 2 अर्ज आहेत, असणारच. सुनेचा बी आणि सासूचा बी. खरे लाभार्थी आहेत. हा खरी लाभार्थी. सगळ्यांना न्याय देणार आहे आपण, लक्षात ठेवा. पण आता नाही, जरा थांबा, आम्ही शब्द दिलाय बाळासाहेबांना. पण प्रस्ताव दिलाय, प्रस्ताव मंजूर होऊन आलो का आम्ही आमच्या खिशातलं देऊ का? बाळा हो का, ह्या माणसाला नाही दिली तरी चालेल असं मी सरपंचाला सांगतोय, पण माझ्या बाळूदाजीला मी देणारच. नाव जर कमी झालं तर गावातनं कमी करीन ना तुम्हाला, नाही. नकशातनं कमी करून टाकीन. काय करा बाळूदाजीलाच. ऐका की त्यांचं बी करा, आम्हाला मिळली पाहिजे ना. आम्हाला का नाही मिळली पाहिजे? काय आम्ही काय परदेशात आलो का? आमची बी झाली पाहिजेत, दुनियादारीचं बी होऊ द्या, पण आम्हाला प्राधान्य पाहिजे ना. त्या एकाला मी बघून घे. तुमची कपडे शिवायचे असतात ना फाटलेली, अरे पट्या चला मी कपडे फाडी ना. काय झालंय माहितीये का, सरपंचांनी सांगितलं जर बाळासाहेबांना नाही मिळाली तर मी राजीनामा देईल म्हणून सांगितलं. बघा बघा शब्द बघा, शब्द देऊन ठेवा. काय देऊन ठेवा? माझ्या राजीनामा देऊन ठेवा. नाही मिळाल्यावर सांगितलं मी. सरपंच काय माहितीये का, तुमचं जे हे राजकारण आहे ना फार चांगलं आहे, पण तुमच्या शेजारी पाजारी बघायला बच्चे आहेत ना त्याचा तोटा बसतो. हे महाराष्ट्राच्या राजकारणाने दाखवून दिलंय. अजून सूत्र नाही तर मी एक झोडीन बर का. झालंय बाबा देतो आमचं. म्हणलं शिलाई मशीन. तुम्ही चला चला. आम्ही होतो का नव्हतं सरपंच? गेली का शिव लय अंगाव येते शिव. रामभाऊ अध्यक्ष यांचा कार्यक्रम केलाच पाहिजे. शिव आपल्या अंगाव येतात ना, यांच्या अंगावर बाळूदाजी सोडायचं. ते काम मी करतो, तुम्ही मी सांगेल तसं करायचं. फक्त आता जरी बारामतीला गेला, या लाभार्थीतलं एक नाव कमी करायचं. कुणाचं? बाळूदाजी. नाही करायचं. आणि या लाभार्थीत रामभाऊचं एक नाव घुसवायचं. पण मला सांग संजू, तेव्हा असा अंगाव येत होता ना, मी त्याच्या अंगाव आगीमहो सोडतो. बाळूदाजी म्हणजे आगीमहो आहे. आणि माझ्या राजीनाम्याचं मग? राजीनामा कोणी दिला आजपर्यंत? राजकारणात असंच असतं, नुसतं म्हणायचं असतं मी हे करीन ते करीन, काय करायचं नाही, खुर्चीला चिटकायचं. चला चला. दिसते का वाट आता उकरड्यात कुठं? नीट नीट सरळ चला. आता हा सांगितलं चला गपचूप. शिपुरीला एकूण टाकतं, माझ्या जेवाला फास करून ठेवलाय. नीट पडतंय घेणं ना, कामाचं. घेणं. हो. मला जाता तिकडं मेकअवर जाता. तानसानं होत नाही. हे बघ, माझ्या उराव तो हाय का आता मेकअप कुठे चाललाय? ओ इकडे 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 गोटा राहिला, इकडे चला. मी असे बघ असले काम करणार नाही बरं का. धैर्य पटकेने थांबा की आता ही टाकू का नको? मी तुला दुर्गे सांगतोय, बघितलं नाही तर ते रात्री टेम्पूत भरेला मी एकूण टाकी सगळी शेरड. हा हे तर माझ्या बरकडे धोकायला लागला. तुझ्या काय बापाचं जायचे? बापाचा माल ऐकायला व्हायचं ना, कष्ट नको म्हणते ती. चल बघला ना, पाणी कुठे ठेवले? पाणी बघ तिथं होतं, बाटली मागास ठेवलेली. सगळा फास करून ठेवते माझ्या डोक्याला. अहो कॅन कुठे ठेवले? इथं बाटल्या दिसतात मोकळ्या. तिथं बघला होतं की कॅन. मोकळच आहे, धरा. आम्ही काय आता तुला सांगतोय दुसऱ्या वाजायला येणार नाही का? नको झालंय मला. इकून टाक तिकडं. माझी वजन डोके घेतल्यामुळं माझी किडनी दुखायला लागले इथं. तिथं किडनी असती का? मला शिकवायला लागला. वजन वाहून वाहून माझी वर सरकली. हो. तुला काय घेणं देणं त्याचं? दुखती माझी किडनी. वर काही तर सारखली अजून काहीतरी बोलायचं. बोला ना. आबाळाला ठिगाळ लावले. तुम्हाला किती उड काय तू शेत ना हाल येत ना. ऐ बसू दे. आमचा तमाशा बघायला काय तो खाता. तुम्हाला हो लागते उशीर राहिला तुमच्यासाठीच राहून. कशाला हो लागते? कशाला माझा तुझा काय समज? कशाला हो लागतो? तुम्ही शिलाई मशीनला नाव दिलं का? शिलाई मशीनला दिलं ना? मग आमचं नाव पहिल्यांदा आलंय. शिलाई मशीनला दिलंय नाव आम्ही. आमचं पहिलं कोणच नव्हतं तिथं हजर मीटिंग ग्रामसभेला. तुम्ही गेलता का? तुम्हाला सांगितलं गेलता का तुम्ही? भेटलो की मी सरपंच. तुमचंच वागाळलंय मग नाव काय फतर. तुम्हाला खोट वाटतंय राव. ही यादी बघा. सरपंचाचं पहिलं नाव शिलाई मशीन सरपंच. हा दुसरं नाव संजू मेंबर.
तिसरं नाव आपलं चेअरमन. आणि ती तर काहीच नाही. तुमच्या जवळच्यांना मिळत मशनी, अध्यक्षांना एक, आणि ज्यांना गरज नसताना बी रामभाऊच्या घरात 2 मशनी. गानाच्या बायकोचं नाव, काकीचं नाव. नाही नाही नाही, रामभाऊजी पुढारीत, मग त्यांना कसं काय मिळालं? अहो 2 मिळाली. अक्षय मला रडू आलं, ज्याला पाहिजे त्याला नाही म्हणून तुम्हाला हुडकत आलो या. जा आणि फक्त कोणाला म्हण नका मी सांगितलंय म्हणून. हो टेन्शन घेऊ नको. नाही, प्या दारू प्या अजून. टेन्शन नको आपल्याला मशीन, आपल्याला मशीन नको. टेन्शन मी आहे ना, काय मशीन वाजून काय उपाशी मरत नाही आपण. मी बघतो. तू जा घरी जा, घरी जा, मी आलो. तुम्ही कुठे निघालाय? तुम्ही तू घरी जा. नाही, तुम्ही चला घरी चला. तू घरी जा, मी आलो. तुम्ही जेवला नाही सकाळपासून? तू घरी घरी जा. ओट लागल बागा, घरी जा. लवकर या. दोन शवदायना बसवायच्यात आपल्याला. ही काढून इकडे बसूया, 2 तिकडे टाकूया, आणि साईडच्या बाजूने अजून ही पेवरला बसले, तिकडे पेवरला आपल्याला टाकायचे. चालेल की, करूया आपण. काय नक्की करायचे ते सांगा तुम्ही. काय ॲडव्हान्स पेमेंट द्यावं लागेल थोडंसं? ठीक आहे, देता येईल, नाही काय अडचण. मग घेऊया करून. काय 2 मंजूर झालेले आहेत, त्यानंतर ते बसू. तुम्ही सांगाल तसं करूया आपण. काय अडचण. काय राहिलं असेल तर तुमचं तुम्ही बघा मग. ग्रामसेवक अण्णासाहेब नमस्कार. अरे राम राम राम. बाळासाहेब, माझ्या बायकोने ह्याच्या दिलता शिलाई मशीनसाठी फॉर्म दिलता. बरं. माझ्या बायकोला कशी काय बसली नाही मशीन, शिलाई मशीन? आम्ही ठराव केलेलं आहे, ठरावात नावं दिलेली त्याप्रमाणे दिलेली आहे ती. आमच्या हातात फक्त काय आहे, ठराव द्यायचं काम आहे. आणि मग ह्यांना कशी काय बसली? सरपंचाला, त्या मेंबरला. जिल्हा परिषद जातो, पंचायत समितीकडनं जातात नाव. आमच्या हातात काय, फक्त आम्ही ठराव करतो, एवढंच आमचं काम आहे. नाही नाही, मी तुम्हाला दोष देत नाही, पण ग्रामसभा ज्यावेळेस झाली बरं, त्यावेळेस एक पण बाय हजर नव्हती, आणि तिथं माझ्या बायकोने त्यावेळेस नाव दिलं, आणि माझं नाव बसायला पाहिजे ना. पण जे काय असेल ते रजिस्टरच्या प्रमाणे केलेलं आहे ना, ज्यांनी नावं दिली ते त्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे. तुम्ही बॉडीची बाजू घेताय का? काय संमत आहे मला बॉडीची बाजू घ्यायची? जे ग्रामसभेने सांगितलं तेच मी घेतलंय ना. म्हणजे ग्रामसभेने सांगितलं बाळासाहेबाच्या बायकोचं देऊ नका? देऊ नका नाही काय ना, जे नावं आले त्याप्रमाणे आम्ही नावं घेतली. आमचं काम काय आहे की ह्यांनी नाव सांगितलं ते नावं घ्यायचं. प्रस्तावावर जातो ना जिल्हा पंचायत समिती, जिल्हा परिषदला. बरं, मला एक काम करता का बाळासाहेब? बरं, मला ह्यांची यादी द्या, कुणाकुणाची दिली ती, ह्यांचं उत्पन्नाची किती या, आणि ग्रामसभेची ती फुटेज पाहिजे मला. त्या ग्रामसभेला किती लोक हजर होती, आणि ज्यांना मशनी मिळाल्यात त्यांच्या बायका तिथं हजर होत्या का? एक काम करा, जे काय पाहिजे तुम्ही एका कागदावर लिहून द्या, अर्ज करा की आम्हाला ही पाहिजे म्हणून. डायरेक्ट देणार ना तुम्ही? अर्ज लागेल ना, अर्ज दिल्यावर देणार की. अर्ज देतो की? द्या की अर्ज, द्या की. अर्ज लगेच माझ्या बायकोचं नाव टाकून देऊ का माझ्या नावाने देऊ? कुणाच्या बी नावाने द्या ना, आम्हाला अर्ज पाहिजे ना. तुम्ही पाहिजे म्हणले तुमच्या नावाने अर्ज द्या की मलाच आम्हाला ही माहिती पाहिजे म्हणून. असं पण हे लय चुकीचा भ्रष्टाचार चाललाय. चुकीचं आम्ही करतच नाही हो. जी ग्रामसभा ठरवली तीच करतो ना आम्ही. ग्रामसभेची नावं घेतो, तीच नावं घेतो ना आम्ही. अण्णासाहेब तुम्हाला दोष देत ना, मी म्हणत नाही हो. मी म्हणतो ज्याच्या घरी खायला नाही त्याला द्या ना तुम्ही शासनाची योजना. एक काम करा, तुम्ही काय करा, जी नावं दिलेत का ना आम्ही त्याप्रमाणे जे प्रस्तावावर पाठवले, सरपंचाशी एकदा चर्चा करून घ्या ना तुम्ही. आणि भाऊसाहेब आणि अण्णासाहेब, तुम्हाला वाटत असेल पेटाड या आणि का बसेल, मी थांबणार ना. मी ग्रामविकास मंत्र्याकडे जाणार आणि तिथं विचारणार ह्यांना कशी गरीबाला कशी मिळणार. मी एवढं वाटतं तेवढं सपाय बाळ्या. मी काय म्हणतोय,
झालेलं आहे ना, प्रस्ताव ज्याला नसेल मंजूर झालं तर पुढच्या लगतच्या ग्रामसभेत आपण देऊ ना. आता मला नको सुद्धा. कशाला विषय वाढवताय तुम्ही? मला एकच म्हणायचंय, गोर गरीबाला ज्याला गरज आहे त्याचं नाव त्यातनं बाद होतंय, आणि ज्याच्या घरी जळता झाला ना तो देशाचं सगळं लाभ खातोय. ऐका ही की योग्य आहे का? फक्त ऐका की माझं ऐका. लगतच्या ग्रामसभेत पहिलं नाव तुमचंच घेऊ की. अण्णासाहेब, आता मला ते मशीन नकोच, मला नकोच. फक्त मला ही भ्रष्टाचारी पुढारीत ना त्यांचं पितळ उघडं पडल्याशिवाय बाळ्या बसत नाही. माझं ऐकणार का नाही तुम्ही? अहो, तुमचं 10 वेळा ऐकेल. मग पुढच्या लगतच्या ग्रामसभेत आपण पहिलं नाव तुमचं देऊन प्रस्ताव पाठवायचं का माझं? अण्णासाहेब, तुमच्यासारखा चांगला माणूस आमच्या गावाला मिळाय, तुमच्याबद्दल तक्रार नाही, पण ह्या पुढाऱ्यांनी अशी माती का खावी? धन्यवाद, सहकार्य करा. मला CCTV फुटेज मी तुम्हाला अर्ज देतो, आणि तिथं ग्रामसभेत कोण कोण बायका ह्यांच्या हजर होत्या का, ज्यांच्या नावं मंजूर झाल्यात तेवढी यादी द्या. तुमचं माझं काय भांडण आहे का? आपण लगतच्या ग्रामसभेत देऊ. कशाला अर्ज धन्यवाद. देताय? ऐका की भेटू माझं. परत बाळासाहेब, परत. हॅलो सरपंच. अहो ते बाळासाहेब आलतं, कालवा करत होतं इथं येऊन. माझं नाव कसं काय बसलं नाही, मला मशीन भेटली नाही, ते रामभाऊला बसली, मला नाही. ते वर ग्रामविकास मंत्र्याकडे चाललेत आणि ते CCTV फुटेज मागतात, अर्ज करायला लागले. ते कोण कोण महिला होत्या, कोण कोण नाही. बघा तुम्ही, फोन करा त्यांना. कालवा करत होतं राव आता. मला नव्हतं काय म्हणत, पण ते तुमच्यावरच चाललेलं जास्त. सरपंचाने राजकारण केलं ह्याच्यात म्हणत होते. तुम्हीच बोला मग त्यात. हो हां, आले तिथं कॉन्ट्रॅक्टर, आम्ही बघतो इकडं स्मशानभूमीत. ते शिवदाईने बसवायसाठी आलं. हो हो. ही वय दिनगीची कुळा गिराय घेऊन आलाय तू. तुला गावात पण पैसेवाली गावलीच नाही तू. अरे आपल्याला कसा पाहिजे छोट्या, साधारणतः उद्या आपल्याला रोख पैसे देणारा माणूस पाहिजे, रोख पैसे. मग आम्ही काय फुकट मागाय आलोय? रोकच पैसे. अरे गाना जणू काय तुम्ही काही एका ताणल्यात वय मशीनी, तुम्हाला बी फुकटच मिळल्यात की. अरे फुकट मिळल्यात, पण आम्ही त्याच्यासाठी सुद्धा वशील लागतो बाळा. आता कोणाचा वशील आणायचा? मग तुम्हाला वशील नाहीत, आम्ही घाम गाळलाय. आमचा काका विषय राजकारणात गेला. काय जरी झालं तर आपण घरातल्या घरात आहे रे. काय रे, घरातल्या माणसं लागतोय का इकात आणि फिकात? मग म्हणजे तुला मशीन पाहिजे काय? आणि मीच घेऊन जाणार आहे, मला काय पाहिजे का म्हणजे? आणि मग त्यात काय अडचण येतं? त्याला जी काय द्यायची तुला इकत देईन. इकत? आणि मग फुकट देऊ का? अगं का तुम्ही फुकट आणली ना, आम्हाला इकत इकताय वय? फुकट फुकट काहीच नाही मिळत ह्या दुनियेत. ध्यानात ठेव, फुकट काहीच नसतं. आला का म्हणलं भाऊ का माझा एक नंबरचा शत्रू नाही. आता लागला वय नाती जोडायला. हा, स्वार्थासाठी भाऊ म्हणतो आणि भुभू करून माझ्या भुकतो. तवा नाही दिसला तुला भाऊ? काय का गाना 2-2 मशीनी घेतल्यात का? एखादी असली तर म्हणलं मागितली बी नसती. काय करणार आहे 2 मशीनी? तिकडे तुला काय करायचं? आम्ही काय बी करीन. काकीचं आणि बायकोचं शिवून झालं ना, भाऊन मी दोघं मशीनी बसली. काकीला वहिनी कधी सुईदारा येत हातात धरलाय कधी? वर हा बघ आमिर, तू मुद्द्याचं बोल. तुला मशीन पाहिजे मशीन? हा पाहिजे असेल ना, 12,000ची मशीन आहे, तुला 10,000 रुपये देतो. हा बघ, त्याचं जाऊन तिकडे. हा, मी 6,000 रुपये देतो रोख. 6,000 चालतं. चालायला पाहिलं इथनं 6,000 चालायला. फुकट मिळालेले मशीन आहे ते की मला 6,000 रुपये मिळाले म्हणजे फुकट मिळालं वैर. आमच्या भावनीवर राजकारणात आतापर्यंत काम केलंय, नाही त्याची कामं करून देत. फुकट म्हणतो काय? फुकट याला कोणाला काय मोगला आली काय? पूजेच्या नादाला लागू नको. मी आपलं 3,000 देतो. कुणाला? घरातल्या घरात. घरातल्यांसंग मला व्यवहार करायचाच ना का? ऐक की, काय असतं माहिती का, मैत झालं, जागरण गोंधळ असलं, तुला सांगतो लग्न असलं तरच भावकीचा उपयोग असतो. असल्या व्यवहारात भावकीचं देणं घेणं काय नसतं. उगाच तू नाते कुठेही जोडा जाऊ नको. व्यवहार वेगळा आहे, नाता वेगळा आहे. बरोबर छोट्या. 12,000ची मशीन आहे, भाव आहे म्हणून 2,000 रुपये कमी करतोय. पटलं तर घे, दुसरा गिराईक बघ. चांड्या मला वाटलं तू म्हणशील आम्ही अर्जा घेऊन मशीन, मला बी घरी पडून आहे. हा, तू तर पैसे मागायला लागलाय. वा वा शहाणा. अरे भाऊने आतापर्यंत मला काय शिकवलं गाना? राजकारणात कधी कोणाचं फुकाट काय करायचं नाही तर आपल्या घरावली कौल ऐकावं लागतील आपल्याला. अरे आमच्या भाऊचं एखाद्याचं काम जरी करायचं असलं ना, भाऊ आधी म्हणते डिझेल गाडीत टाक, तर तुला घेऊन जातो मुंबई पर्यंत. 1 नंबरचा नालायक आहे तू. एक वेळ भाऊला बी एकची. आम्ही आता नालायक दिसणारच की. तुमचं कसं झालंय, त्या लांडग्यासारखं झालंय. द्राक्ष हाताला गावान म्हणून आंबाटे. फुकाट दिला असतं तर गाणं लय चांगला. ऐक कारण तू ऐक मी की पैसे दे आणि घेऊन जा. पैसे द्यायचे मग त्याला हाकल.
तुला पैसे देऊन घ्यायचे का मशीन सांग, नाही ते देणार नाही तुला, नाहीतर मी 6,000 रुपये द्यायला तयार आहे. मला मशीन तुझ्या 6 टिकले आहेत ना तिकडच नाचव, माझ्या जवळ आण नको. बरं 7.5 देतो बाबा दे. अरे तू 10,000 दिलं तरी येणार नाही तुला. का तुला 12,000ला मशीन येणार. तुझा तोंड मला पसंत नाही. अरे फुकाटची मशीन आहे लागून 12ला देतोय. होय ना, पकडची ना, मग आमचं आम्ही बघील, तू चालायला लाग. राहू दे, नको देऊ. जोनू काय ह्यांनी का आणल्यागत करायला लागलेत. चल राहू दे, ह्याला लय गोंडा आहे नको. चल तू 2 मशीन हे तिकडे तूच घेऊन आलाय, तुला ते आणलेलेच मी म्हणत आहे. हे का घेणार इतका फुकाट लागला मागाय म्हणला आपण भाऊ नाही होय का ना. तुम्ही त्यांना नाव ठेवतो ना तू त्यांना, तुला ना भाऊला कसलीच लाज नाही, कसलीच. होय का? मी जवळचा म्हणून सांगतो. होय ना, तुला लाजच आहे ना. चालतं हो बरं इथनं. चालतं हो. मग बरं जाऊन दे, ती भांडणं कशाला आपण दावा करायचं. पण तुला 2 मशीनी मिळाल्यात ना, मिळाल्यात का खरं? मिळालेत. मग मला सांग, तुमच्यात कोर्स कोण झालाय शिलाई मशीनचा? शिलाई मशीनचा कोर्स कोणालाच नाही. अरे आमच्या साधा सुईत द्वारा कोणाला वावा येत नाही. फाटकी कपडे आम्ही घालत नाही वर्ष 6 महिन्याला शर्ट बदलतोय आम्ही. होय ना. मग एक काम कर की, एक मशीन बाळकाला दिला का आमच्या? कुठल्या बाळकाला? गावात किती बाळका आहेत? एकच आहे ना. तुझ्या बरं असतात ती होय. मग काय लागाय, आणि त्यांचा आमचा काय संबंध? ते कोण आमचं लक्षात? अरे हिता आमिर भाऊकीतला असून त्याला मी दिली नाही आणि तू तर चक्क मोती बाळकाला दे का? गरीब आहेत केला का काय? तसं कशाला करतोय लागा? हो, आम्ही खैरात खाना नाही. अरे पण का ना 2 आहेत ना मशीनी तुमच्याकडे लागा, एखादी दी की एकच दी, एकच. अरे लका म्हणजे तू त्यांची शिफारस घेऊन आलाय का माझ्याकडं? अरे पट्टे फुकाट काय मिळणार नाही. बघ तुला मी सांगितलंय ना, भले 100-200 तुला कमिशन देईन, रोखीचं गिरायकान रोख पैसे देणार आण. 10,000 प्लस 10,000च्या वर काय तुझं तुला राहू दे. 10,000 माझ्यात. एवढं गाणं देणार ठेवा. बोळा काहीतरी डोंबाळा करणारा कोणाचा? तुला सरळ सांगतोय मी. अरे मग आजच्या गावात मशनी मिळल्या त्यांचा करा की डोंबाळा, आमच्याच घरावर कुठे येता या? नाही, ज्याला मिळल्यात त्याचा डोंबाळा करेल ती. ते माणूस एक तर सायकोइलय. कोण? बाळू काका. मी जातो, फक्त तुला सांगितलं निघा. निघतो की आम्ही. सुभाषराव, जवळ येऊ तेव्हा 4-5 खुर्च्या असतात आणि तुम्ही एकटंच बसलेला असता. ही देखाव्यासाठी का खरंच माणसं येतात तुमच्याकडे? वर्दळ, साधी वर्दळ आहे रामभाऊ. 40 म्हणू नका, 3 म्हणू नका, भांडण हिथंच बसून सोडवतो ना मी. माणसं झोपतात का नाही का डायरेक्ट तुमच्याकडे येतात? काय भांडकुदळे असतात ना, त्यांची भांडणं झाली की पोलीस स्टेशन पर्यंत जाऊनच येत नाही. काय असं ते हिथंच खटका मिटवायचा. नाही, माझ्याकडे बी वर्दळ असते बरं का. तुमची असते वर्दळ. पण ही किरकोळ 4-5 खुर्च्या 100 लोक अशी माझ्या समोर दिसलं ना हे रामभाऊचं घर, तर लोक अशी जाते ती. त्याला कारण आहे. काय कारण? बसणार कुठं म्हणून दुसरीकडे रस्ता शोधतात आणि तिथं बसण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही त्या लोकांच्या मागे जाता, थांबा की राव, मला एक कविता ऐकवायची, लोक पुढे पळते ती. कशाला मला सांगता तुम्ही? त्याला पण कारण आहे सुभाषराव. नाही, सगळी कारण राहते, पण रामभाऊ टाळी द्या. शिलाई मशीन ऐका की, झटका झाला बरं का. बायकोला आमच्या काही शिवायला जमत नाही, ते शिलाई मशीन हा. मिळून देतो. हा. मिळून खुश करायचा, बॅकलॉग भरून काढायचा. मध्ये रुसल्या होत्या त्या. तुमच्यात तर 2 आहे त्या. एक गणाची बायको वापरल, एक माझी बायको वापरल. त्याच्यापेक्षा ही माझी मिळूनीला देतो आणि ते तुमच्या 2 पैकी एक आमच्या घरी द्या. का सगळ्याच आणता तुमच्यात? या झालं का समाधान? समाधान झालं का? बसा, वाटोळायची वेळ आली आमची. लगा काल तुम्हाला धमकी दिल्यानं तुम्हाला लेट करंट लागतो काय? काय झालं का समाधान? झालं की समाधान? बसा. सरपंच चहा कॉफी काय नको तुमचं, काय नको आम्हाला. काय झालं? काय झालं राव? आमचं 10 बदाना नाव लावलं. नदीला फास बसला आमच्या. असं कशाला खाता? असं करा जेवायला सुरुवात. भुका स्पष्ट बोला ना, काय झालंय? अहो, मशनीचा लाभ तुम्ही घेतला. तुम्हाला मिळल्या, आम्हाला मिळल्या, रामभाऊला मिळल्या, त्यात काय? अख्ख्या गावाने घेतला. बाळूदाजीला मिळलं नाही ना. आता मग त्यांनी ग्रामसेवकला सांगितलंय की मला ग्रामसभेला जेवढे हजर होती त्यांचं रजिस्टर पाहायचंय, CCTV फुटेज पाहायचंय. आणि नाही जर बघितलं, ही सगळं नाही काय केलं तर ग्रामविकास मंत्र्याकडे जाणार आहे. तिथं काय असेल सगळं मिटवणार. सांगा काय करायचं आता? मला लाभ मिळालेला नाही, मी पर्याय काढतो. काय पर्याय करणार तुम्ही? आमची खुर्ची अगदी ह्याच्यात आली आहे. माझी मशीन आहे ना, ते तुमच्याकडे न्या. शिलाई मशीन तुमच्याकडे हा, बरं तुमच्या आले की आमच्या गळ्यात घालायचं. अरे पट्टे सुभाषराव, का मशनी इकडं तिकडं हलवण्यापेक्षा बाळूचीच गाठ घेऊन त्याला समजून सांगा. ऐका, आम्ही मॅनेज करतो, तुम्ही ना काळजी करू. आणि तो ग्रामविकास मंत्र्यांकडे जर गेलेला असेल ना, घाबरू नका. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत ते पद असतं. मुख्यमंत्र्यांना मी लगेच फोन लावतो मिटावतो.
इथं बाळोदाजीला भेटणार आणि तिथं लागला मुख्यमंत्र्याच्या गप्पा ते आमचं बॉन्डिंग आहे. आम्ही मित्रातले मित्रात भेऊ मारू एकामेकाला, पण तुम्ही घाबरू नका. नाही पण मिटावणार आहे का पेटावणार आहे ऐका ती सांगा. ऐका हा विषय वाढवण्याचा अर्थानं रामभाऊ बाळासाहेब म्हणल्यात ना मी ग्रामविकास मंत्र्याकडे जाईल, ती जाईल पण येड्याचा टाकणं डोक्याचं आहे ते. आपण काय करू दोघ जण, तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका, आपण बाळासाहेबांना व्यवस्थित हँडल करायचं. अहो आम्ही टेन्शन नाही घ्यायचं, पण ग्राम सेवकने टेन्शन घेतले, आणपान सोडलंय माणसाने. त्यांची नोकरी जाईल, आमची पद्धत जाते. ऐका का टेन्शन त्यांनी घेतलं माहितीये का, कारण त्या ग्रामसभेला आपल्या बायका हजर होत्या का, तरी मशनी घेतल्या ना. आणि तुम्ही मला आमच्या अखत्यारीत देतो, काय होत नाही. अरे आम्हाला आहे ना माहिती होतं. अरे घेताना बरं वाटलं ना, आता का गावाला हे करताय. कुणाच्या तर बायका हजर नव्हत्या आणि फक्त बाळासाहेबांची बायको हजर होती. ऐका काय झालं सुभाषराव, म्हणजे खरे लाभार्थी बाजूला झाले आणि नुसते लाभार्थ्यांनी लाभ घेतला असं झाले. त्या तुमच्या मशनी तिकडच ठेवा आणि बाळासाहेबांना तुम्ही मॅनेज करा, आमच्यापर्यंत येऊन देऊ. आणि बाळाच्या 2 दिवस नादी लागू नका. काय करायचे, काय नीट बोला त्याला. नाही काय बोल, तुम्ही जावा, आम्ही जा बसतो. जा 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 घाबरू नका तुम्ही. रामभाऊ तुमची मशीन तुमच्याकडेच राहू द्या आणि माझी बी तुम्हाला घ्या. तुमच्या मेहुनीला देऊन टाका ही माझी मशीन. नको विकत आणून देतो तिला. पण ऐका पहिल्यांदा बाळासाहेबांना गाठू, आणि ऐका बाळासाहेबांच्या अंगावर जाऊ नका. शिवी जरी दिली ना तरी बाळासाहेबाला गोड बोलायचं आपण. चापटीन शिवी दिल्यावर मग मेलो आपण कामातनच गेलो. बाळ दिसतो तसा साधा नाही बरं का, ते पोचलं ना आपल्याला अडचणीत आणेल. मग आताच गाठू की. त्याला माझ्या दोन्ही मशीनी देऊन टाकू. चला. आहे ना हा बाळासाहेब, मी कुणाच ऐकणार नाही आजच्या जगात. नाही नका टेन्शन देऊ तुम्ही लय. तुम्ही हे पाहता माझ्यावर येणार एक नाही जायचं ना. मुंबईला 100% जाऊ आपण. जावाय जरी सांगितलं तरी ऐकायचं नाही मला बोलायचं तुमचं एक ए वारे माझ्या डोक्यात आग लागली, तू काय मध्ये बोल काय तुझं. आणि ह्याचं पण सांगा, हे वायरमॅन काय करतो, गावातल्या पुढाऱ्यांच्या लफड्याच्या चिठ्या पुरवतो आणि ते पण ग्रामविकास मंत्र्याला सांगायचं आणि पैसे घेऊन आकडे टाकाय परवानगी देतो. मी सोडणार नाही. देश माझा वाचला पाहिजे. कुणाचा राग कुणावर काढताय राव. चिठ्या पुरवतो वायरमॅन लफडे करायला. असं काही बोलू नका राव. मी काय तसला वाटलो का काय. हा चिठ्ठ्या पुरवणारा वायरीची काम करणारा वायरमॅन राव साधा मी. हे काय ते बघतो मी कुणी काय केलंय ते. तुम्ही नका काळजी करू त्याची. नाही तुला गडचिरोलीला लावलं ना, बाहेर नाव सांगणार नाही. नका हो असं काय अण्णा अण्णाशिवाय माझा जगात कोण नाही. एकटा अण्णा आहे माझ्यावर. अण्णा तुम्ही बाळासाहेबांचा नाही सोडणार. सत्य साते मी आत्मदान करणार. आत्मदान नाही करायचं, धडा शिकवायचा ह्यांना. एक मावो मला महत्वाचं बोलायचंय की राव महत्वाचं वायरमॅन लपडी करतोय आणि चिठ्या पुरावतोय बायकांना. काम टाकून धंदे असतं कोणी सांगितलं तुम्हाला. आई शपथ हो, माझ्या आईची शपथ असलं मी काय करत नाही राव. माझ्या मनी ध्यानी नाही. तुम्ही काय कसं बोलताय राव बाळासाहेब. कशाला खायला मारतोय बिचारीला. तिला पश्चाताप भरला असलं रत्न त्याला मला घातलं. तोंडावर थुकू नका माझ्या तुम्ही. ठोकणार नाही तुला. गडचिरोली दाखवणार आहे वायर तिकडं जिथं लाईट नाही त्या भागात जाऊन तिथं वायर नीट करत बस. अहो पण मी तसलं काय केलं नाही. ते माझ्यावर नका तुम्ही आरोप करू. काय कशाला आठवत घेताय राव. हो ती टेन्शन मध्ये गोरगरिबांच्या घरी लगेच पकडी घेऊन जातोय कटिंग करायला आणि मोठ्यांच्या चिट्या बरोबर लपडे करायला. हा सोडणार नाही. गावात भ्रष्ट माणसं माझ्या गावात राहते ते बोबलून नका असलं काय करू राव. त्यांना टेन्शन आहे नका तुम्ही काय बोलू आता. आणि पहाटे 4 लोटायचं, जाऊ आंघोळ्या करायच्या शॅम्पू लावून आणि पहाटे निघायचं. डिझेलचा सगळा खर्च तुम्ही करणार. आणि पहाटे 5ला टाटर मारायचं डायरेक्ट मंत्रालय ग्रामविकास मंत्री ऑफिस उघडेपर्यंत पोहोचलो पाहिजे. कुठं निघाला उद्या. उद्या आपल्याला आमच्या सासरवडी जायचंय जेवायला. सासऱ्याने बोकाड कापलंय बोकाड. नाही सुभाषराव मला जमायचं. 2 मिनिटं बाजूला चल. मी बाजूला येत नाही राबो. मी बाजूला येत नाही. अण्णांचं माझा प्लॅन ठरलेला आहे. नो ऍडजस्टमेंट. आम्ही 5:05ला जाणार आहे इथनं मुंबई. मी नेतो की. ऐका जाऊ द्या मोरद्या. बोकाड कॅन्सल. अण्णा काय झालंय, माझ्या बायकोला काय शिलाई मशीन चालवता येत नाही. मी रामभाऊने काय डिसिजन घेतलं की माझी शिलाई मशीन प्रेमापोटी बाळासाहेबांना देऊन टाकायची.
आणि कशाला मला बाबा तुम्हाला आणि माझा कोण शिवायचंय बाबा मला नको 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 बाबा ऐका की पैसे बिशे काय नको आम्हाला फुकट घ्या की तसे कशाला गरीबाला आम्हाला नको मला काय आमच्या बायकोला शिवणं होत नाही बाळू, मरणाचे काम असू असते दे. त्या निमित्ताने वहिनी शिलाई मशीनचा कोर्स तयार करतील. माझ्या 2 मशिनी, सुभाषरावच्या 3 मशिनी झाल्या. काही महिलांना वहिनी प्रशिक्षण देतील, तुझा फायदा होईल. आणि माझं एक महत्त्वाचं काम ग्राम विकास मंत्र्यांकडे सुद्धा आहे, त्या निमित्ताने त्यांची भेट होईल माझ्या गाडीत जाऊन. तुमचं तुम्ही जा की रामभाऊ. मी ऐका रामभाऊ, मी एकच सांगतो, तुमच्या घरी शिलाई मशीन आलेलं ना तुमच्या बायकांसाठी घेतलेला तुमच्या बायकांना द्या ना. अरे वरनच आले त्या. ऐका बाळासाहेब लय विषय तुम्ही वाढवता राव. असं बस राव, मी तुमच्या बरी येत नसतो. माझं काय केलंय, मी ग्रामविकास मंत्र्यांच्याकडं माहिती ज्या घरात इथला काय भ्रष्ट कारभार चाललाय ना, त्यामुळे मी उद्या उपोषणाला बसतोय. आत्मदहन करणारे अण्णा आडवत्यात आहे. अण्णा तुम्ही तरी सांगा की नाहीत करणार पण तिकडे जायचं आपलं. भ्रष्टाचार गावात झालेला आहे. कोणी पैसे कुठं घाल्यात ते सगळं दाखवायचं. बाळा उपोषणाला कधी बसणार आहे का तुम्हाला काय सांगू, आता मला ना उद्या बसणार आहे. मी काय पण करीन, माझं परवा बसेन, उद्या आज पाठ बसेन. उद्या बसणार आहे ना, चल आता जेवून घेऊ. अरे भाऊ, आपण मैत्री जीवाभावाची आपली, पण ही तर नाही मैत्री चालणार. आपली मैत्री 15 दिवसानंतर भाऊ ना. कायद्या पुढं मैत्री नातं काय नाही, आपलं ठरलं माणूस आहे ना माझ्या माग, माणूस ऐका की या माणसाने मला एवढा आधार दिलाय आणि त्यांनी सांगितलं बाळासाहेब देश वाचवायसाठी प्राणाची आहुती दिली तरी अण्णा या माणसाने वातावरण पेटावलंय. पत्रकारांना पण फोन केले तर राव तुम्ही मिटवा की जावायच्यासाठी तरी अण्णा मागा. सगळ्या ग्रामपंचायती सगळी धाडा घेतील पण जावाय अडचणी देईल तुमचा. माझ्या बारामतीचं महान्यूज चॅनलचं माऊली राहते, पत्रकार आहेत महान्यूज चॅनलचे. ज्ञानेश्वर माझे मित्रच आहेत. पर खरं तो माणूस आहे, मित्र असला तरी ती गावल्यावर चाका चोळा करून टाक. बोलून घ्या त्यांना जेवाय बोलावतो, आपण जेवण मिटवू ना आपलं. कुणाचं आमचं तुमचं काय वाद आहे? आपल्याला ऐका ना, आपण लहानपणी किती राव खेळायला ह्याला जायचो, आपली किती चांगली मैत्री आहे. हे माझे जेव्हा भावाचे मित्र आहे, पण भ्रष्टाचार मी देशात होऊन देणार नाही. बरोबर आहे. आणि तुमचं माझं काय वादच नाही. बाळो जशा आम्हाला मशीन आल्यात ना, माऊली रायचंला फोन करायचा आहे. माऊली रायच्या 12 महिन्याचा न्याय देणारा माणूस आहे. बरं मला जाऊ द्या अण्णा. अहो ऐका की बाळासाहेब ऐका राव, हात जोडू का तुमच्या पुढे? तसं अरे भाऊ आय दोन माहिती का, गावात भ्रष्टाचार लय झालाय, लय भ्रष्टाचार झाला. तेच म्हणायचंय सुभाषराव, महाराष्ट्राला बसा, भ्रष्टाचार आपल्याला समोर उपटून काढायचा आहे, बाळूला न्याय द्यायचा आहे. ऐका 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 अण्णा, भ्रष्टाचार झालाय ना रामभाऊ, ऐका की सरपंच, संजू मेंबर आणि चेअरमन त्यांचा भ्रष्टाचार काढा. मित्रांनी मित्र कशाला काय वाढवता? तुम्ही कुठे केलाय भ्रष्टाचार? त्यांनी केलाय. तुम्ही कुठे केला भ्रष्टाचार? पदाधिकारी का ते मूर्ख आहे ते. पण आमच्याकडे ज्या मशीन आल्यात ना, शिलाई मशीन, मशीन शिलाई मशीन आहे, तुला देतो ना. मला नको बाबा, आणि मला कशाला मशीन लागायचं? एकाच मशीन मिळवण्यासाठी इतका आटाडोप करतोय, 3 मशीन देतोय ना आम्ही. अरे भाऊ, मशीनी मिळणं नाही महत्वाचं, म्हातारी मेल्याचं दुःख नाही. बाळा सोखवतोय काल सकाळला नाही. तुमचं माझं होईल मागाच्या प्रश्न त्याला वाद चालताय. तुम्हाला सांगतोय आमचा दोस्त आहे. ऑफिस ग्रामपंचायत ऑफिसला गेलो, त्यांना विनंती केली. काय काम आहे तुम्हाला हिंडण्याशिवाय? यांना चला घरी जेवायला. मरे बरे मला साथ देणार राव. तुम्ही ठरवलंच बाळ्याला मारायचा. अजिबात नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणार आहे बाळ्या, आणि मी आत्मदान करणार आहे. आमचा राम राम घ्यावा. जावा तुम्ही अण्णा, पहाटे 4 वाजता आंघोळ करून सगळा खर्च अण्णा करणार आहे. खर्च उद्या ऐकून घ्या की तसलं काय बोलू नका. मी तुम्हाला सांगतोय पैसे घेऊन आकडे बाळासाहेब तसलं काय करू नका. अण्णा पहाटे 4 वाजता आंघोळ करा, निघायचं 5 वाजता टाटा मारायचा गाडीला. बर बर बर. तुला पटतंय का सांग? त्यांच्या घरात 2 मशीनी आल्यात का? पण मी म्हणतोय गरीब आहेत का बाळू का, द्यायला पाहिजे का नाही सांग? मग काय ना. अरे छोट्या, त्यांचं सोड, अख्या गावाला मिळण्यात मशीनी. बाळू काकांना कोणाचं वाईट केली सांग बरं? खरी गरज आहे ना त्यांना होती बाळू काकांना. बरं मी त्याला फुकट कुठं मागतोय, एकच दे म्हणतोय तरी लगा देईल नाही.
अवघड आहे बाबा. ज्याला गरज आहे त्याला देत नाही कसं म्हणलं. असतं ही पुढाऱ्याच्या घरी पहिल्यांदा भरती असती आणि मग नंतर राहिली सुईली तर गोरगरीबाला लक्षात घे. काय यायचं असेल ते पहिल्यांदा पुढाऱ्याच्या घरी हा आणि मग आपलं गोरगरीबांना. आता बाळू काका सुतागत सरळ करतील की एका एकाला बघ ना, सगळ्यांची 5 उदाहरण मग? झाली अरे. बेले ती सगळी. मग काय तर. काका लय डेंजर माणूस आहे. मला तर कळलं सरपंच लाटा लाटा कापत होतो. ती सुट्टी देत नाही मग? कोणाला. होय ना या मेंबर भावी मेंबर आलेत. मेंबर आहेत लागा ती. काय चाललंय काय चाललंय बाकी? लय पश्चाताप झाला बघ मला. होणारच कर्म चांगली लागते ती नंतर ना असा पश्चाताप करायला लागतो. काय रुजा काल तुम्ही दोघं माझ्याकडे आला. हा रागाच्या भरात मी तुम्हाला बोललो बरं का, असं वाकडं तिकडं. पण रात्रभर मला झोप नाही. होय का? किती केलं तरी माझा भाऊ आहे ह्यो, जीवा भावाचा. ऐकी हा तू माझा मित्र आहे. मित्र बरोबर का बरं. ना? आणि काल तुम्हाला बोललो, तुम्ही मला मशनी मागितल्या, पण काय झालं कुणाला त्यावेळेस तुम्हाला नाही म्हणलो. पण परत विचार केल्यावर म्हणलं काय नाही म्हणलं, ह्या मशनी द्यायच्या ना म्हणलं तर गावातल्याच पोराला द्यायच्या. एक उजा तुला देणार मी आणि एक आमिर तुला देणार. होय का ना? रातभर झोपला नाही तू? हा खरं? जा झोप जा 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 झोप जा कटाळा आणि मिशनी घेऊन झोप जा उशाला. मला नको पैसे मिशनी. नाही तर आम्हाला मशनीला. अरे बावळा टेक काय पैसे आज पैसे कोणाला मागितले? तुमच्याकडून पैसे घेतो वय? तवा नरका स्वा देऊ मला जागा द्यायचा नाही. नाही 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 अरे फुटका रुपया स्वा तुम्ही गणाला देऊ नका. अरे गणाचं हृदय लय मोठे या असं गाणा. आणि तुला माहितीये का छोट्या काय द्यायची शिलाई मशीन माघारी माहिती का या दोघांना? सकाळी काकीला न बायकोला बसवलं मशीनीव, म्हणलं मला पॅन्डल हाणून दाखवा. पॅन्डल कमी हाणला दोघींनी आणि दोघी जास्त हालत होत्या. होय गाणा बरोबर आहे गाण्याचं बरं का. म्हणजे काय माहितीये का उद्या किती गरीब आहे. त्याची बायको 2-4 ठिकाणचं ब्लाऊज शिवल, फाटकी तुटकी कपडे शिवल, अशी पूजेची कपडे लय फाटकी असते. आम्ही दोघांना काय ठरवलंय, फुकट कोणाचं नाही खायचं गाणं. काय असेल ती एकात घ्यायचं. काय त्याच्यामुळे राहू दे तुला सारं. येडाबिडा काय तू काय अरे कर? फुकटचं कोणाचं लोकांचं खाऊ नाही. एक काम करते पेक्षा काकीला आणि वहिनीला शिवण क्लास लाव, म्हणजे उपयोगी पडेल. अरे आम्ही गिरायक देतो तुम्हाला, आपले कपडे शिवाय देऊ. हो काय म्हणजे तुमच्या चिंतेचा शिवाय मी बायको केली का? होय रे मूर्खांनो. तेवढाच गाणं संसाराला हातभार. हातभार नका नका आम्हाला हातभार नका लावू. तुमच्या हाताला काम मिळली पाहिजे हाच माझा प्रमाण घेतोय. ना आमचा हात आहे ना सारखा कामात असतो, त्याच्यामुळे आमची काळजी करू नको. तुझं तू बघ. नाही नाही ऐक की आमिर, अरे आपलं किती केलं तर नातं येईल का? अरे नात्यातल्या नात्यात तरी नका तू असं बोल नको. अरे असली गोत्यात आणणारी नाती पोत्यात घालून हाणली पाहिजे. अरे तुला का मी मांजार का कुत्र दिसलं की मला तू पोत्यात घालून हाणणार आहे? काय काल काय रे तुला मशीन मागत होतो? अरे झाली चुकी बाबा. अरे लहानपणापासून आम्ही एकत्र आलोय. हा मला अक्षरशः वाटायचं सक्क भाव आहे. मोठं झाल्यावर कळलं आम्ही चुलत भाव आहे. एवढं आमच्या दोघात प्रेम. कुत्र्याला ढकलून देतोय तुला. कळलं का कुत्र्याची किंमत दिली मला काय म्हणलं माहिती आहे का? अरे झाली चुकी, तुमच्या दोघांची माफी मागतोय. छोट्या तुझी माफी आमची मागतोय. नको मागू. ऐक नको नको बाळकाला नको मशीन पाहिजे होती ना, राहू दे. बाळकाला देऊन टाक. नका नका बाळकाला नको. देव माणूस आहे बाळकाका म्हणजे. देव माणूस माझं लय चुकलं का. मी माणूस ओळखताना लय चुकलो रे. काल सांगत होतो माणूस त्याला ही चित्र आहे. आधी सांगत होतो काल तुला. असू दे इच्छित आहे ते मला बी माहिती होतं पहिल्यापासूनच. तू काय वेगळं सांगायची गरज नाही. अरे पण घ्या की माझी मशीन. तुलाच ठेव. अजिबात नको. का माझ्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा मी बायकोला घेऊन देईन. पण मी तुझ्या मशनीत तुझ्या पैसेच राहू दे अरे बाबा. तुमचं कसं झालंय ते म्हणतात का नाही, देवाला द्यायला आणि पदर ना घ्यायला. देव होय, तू देव. अरे देव म्हणतो राक्षस आहे एक नंबर. एक तर फुकट ते आले त्या राहू दे की बाबा तुला. ऐक की त्या अध्यक्ष बी म्हणत होतो कुणाला मशीन पाहिजे का, त्यांची आणून देऊ का तुमच्या घरी? हा एक आहे देऊ का? दुकानात टाकी. हे बाबांनो जा, मला वाटलं तुम्ही चांगल्या लायकीचे असाल पण तुम्ही तर ऐकी का ना? निव्वळ नालायक निघाला. ऐकी का ना? मी काय म्हणतोय, तू बाव परत तुझी बायको आणि काकी चौघांना मशनी आणा आणि तुम्ही आपला व्यवसाय चालू करा घरीच. व्यवसाय करणारे आकडं काढा. कुठे गेलोय ओ पाहुणं? ते आकडं काढा. आकडं केसाचं नाही बरं का, वायरीचं आकडं काढा. अहो ते लय मोठं प्रकरण झालेलं आहे. माणसे काय खय यांना 10 वेळेस सांगावं लागतं. आकडं काढा. आकडं ओय ती बाळासाहेब लय चिल्ल्यात बरं का. गडचिरोलीला माझी बदली करत्याल. पटकन जी काय आकडे बिकडे टाकलेत ना, प्रकरण लय मोठं झालंय. दात काढू नको. आकडं काढा. या गावाला 10 वेळेस सांगितलं तरी ऐकत नाही. कुठं आकडं काढा. आकडं
ते प्रकरण लय मोठं गेले साहेब, लोक यायला लागलेले आहेत, लवकर लवकर. लय टेन्शन आले बाय, लय टेन्शन आले आज. डोकं गरम झालंय अक्षरशः. का? अहो सगळ्यांना मशिनी भेटल्या, शिलाई मशिनी, आणि बाळासाहेबांना नाही भेटली. बाळासाहेबांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना माहिती मागितली या. तिथले ग्रामसभेचे उपस्थिती, सीसीटीव्ही फुटेज आणि ग्रामविकास मंत्र्यापर्यंत पार पोहोचणार आहेत ती, बघा आता मुंबईपर्यंत. गावातला मामला मुंबईपर्यंत गेला का? डोकं गरम होईल का राहील? मग पण नीट काम करावे ना आपण बी. ज्याला गरज आहे त्याला मशनी गेल्याच पाहिजे, मिळल्याच पाहिजे. हा हा गोरगरिबांना नाही काय भेटणार ना, सगळ्या सुखसुविधा गोरगरिबांपर्यंत पोहोचतच नाही त्या. काय कमी आहे तिकडे रामदास भाऊजीला, सुभाष भाऊजीला, संजू भाऊजीला, त्यांच्या घरी गिरण्या गेल्या, त्यांच्या घरी मिशनी गेल्या. हा आपल्या घरी तर तिसरी मशीन आली. तू कोणाची नक्की बाजू घेते? माझी किती किती? बाजूचा प्रश्न नाही सरपंच. आता इथं काय कोणी ऐकायला तिसरं नाही. बाजूचा प्रश्न आहे का? पुढे आणि सरपंच व्हायचंय का नाही तुम्हाला? त्याच्या आधी चांगली कामं करावं लागते ती. तुला नाही कळायचं? तुम्हालाच नाही कळायचं. साधं दोयला गेली तरी चर्चा येते. मला म्हणते सरपंच बाई तेवढं मशनीचं बघा की, तेवढं गिरणीचं बघा की. का मला कसं वाटत असं ना? कुणा कुणाला न्याय देऊ सांग तू आता? तुम्हाला न्याय द्यायला जमत नसेल ना योग्य ते, नाही तर सरपंच पद सोडून दे. हा बोलायला सोपं तुला. मग सरपंच सोडून दे. मला सरपंच व्हायचं, मला सरपंच व्हायचं दम नव्हता रात ना दिवस त्या दिवशी. तर तू गप्पा माझ्या डोक्यात शिरू नको तू सांग. डोक्यात शिरत नाही. नीट करणं होत असेल तर पदावर राहायचं, नाहीतर लगेच हिमतीनं राजीनामा द्यायचा. सगळी दुनिया बी विरोधात आणि तू बी विरोधात जा. विरोधाचा प्रश्न नाही, गावाचा प्रश्न आहे तो सगळा. कुणाकडे जात, कुणाकडे न्याय मागायचा मागणारानी? काय करावं आता मला तीच सुचा नाही. सरपंचाच्या घरात 2-2 मिशनी, गिरण्या, डंक, आणि बाकीच्यांना काय द्यायचं? खुळकुळा द्यायचा का हातात त्यांच्या? तू गपला का? आणि मला मी सरपंच ना, आता मी पुढच्या 5 वर्षात द्या सोडून. ही राहिलेली 2 वर्ष सुद्धा जात्याला हातातून असली कामं केल्यावर. काय होतंय आता? तिथं माझ्या पुढे बोलायचं सूचना, पुढे तर जनता विचारणार आहे 5 वर्षानं काय केलं नेवशे 5 वर्ष. तिथं काय असंच करताल का? जा तू पहिलं माझ्या पुढून जा. हा मला काय करायचं तीच कळा ना. मला तर काय करायचं, पण माझा जर कुणी अपमान केला ना सरपंच बाई असं तसं, तर मग मला बी काय घेणं दिलं ना. आली कुणी भांडायला तर हो का मी बी आता जमत नाही का अशीच निघून जाणार आहे. ऐक तू ऐक. नाही मला ऐकायचं. अगं नाही मला ऐकायचं. माझा अपमान होतोय 4 माणसात गेल्यावर. त्यातून काय मार्ग काढायचा सांगशील का नाही? मार्ग असला निघून जा म्हणता. कुणाला मार्ग सांगायचा? निघून जा म्हणता मला. आली ना एखादी अंगावर असंच नाही गिरण ही मिळाली मग सांगती, मग मला हाक मारा येतच नाही माघारी. कुणी नाही बाबा संकट काळात कामाचं. या गावात अन्याय झाला, न्याय नाही. देशातला भ्रष्टाचार संपला पाहिजे म्हणून ओ बाळासाहेब जलसमाधी घेतोय. टाटा बाय बाय. न्याय नाही. खाली बस. देशात भ्रष्टाचार वाढला म्हणून मी या माझा देह जलसमाधी घेत आहे. माझ्या नवऱ्याला काय झालं ना तर बघून घेणे काय केला? अरे अडगत कर नको. अरे वो पुढाला कमरेला दगड बांधला. रामभाऊ दगड आहे त्यांच्याकडे. मागे या. नको काय जगून करू? अक्कल आहे का? माझा मित्र मरायला लागलाय. मग झाकी उडी मारा. नाही नाही ते दगड घेऊन बसतात लगेच पुढे तू म्हणतात. म्हणजे
जलसमाधी घेऊ द्या आणि तुम्ही या दहाव्याला सावडायला. वर या तुमची होईल जलसमाधी. कमरेला सुभाषराव दगड बांधलाय मी. अण्णा आवाज द्या, आवाज द्या, आवाज द्या. या बाबा. दीडशे वर्ष इंग्रजांनी अन्याय केला, प्राणाची आहुती दिली आणि देश स्वातंत्र्य करून दिला. आणि आता पुढारी अन्याय करतात, भ्रष्टाचार करतात. त्यामुळं मला जगायचं नाही. तुमच्यामुळे झालं या. अहो बाहेर या, त्या मशीनीचा जाळ होऊ द्यात. जीवापेक्षा मशीन कामाची का? छोट्या काढ की त्यांना बाहेर. आमच्या डोळ्यात पाणी येतं, छोटे काय बघतोय? जा ना. जावा की आता तुम्ही जावा की. गावगाड्यातल्या लोकांचं जीवन समृद्ध करण्यासाठी शासन वैयक्तिक लाभाच्या योजना आणतं आणि या वैयक्तिक लाभाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या तर लोकांचं जीवन समृद्ध व्हावं अशी एक त्याच्यामागचा उद्देश असतो. पण प्रत्यक्षामध्ये गावगाड्यामध्ये ही योजना प्रत्यक्ष योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही असा आजवरचा सगळा प्रकार आहे. आणि त्यामुळं गावगाड्यामध्ये योग्य लाभार्थीपर्यंत पोहोचत नसल्यामुळं गाव कारभाऱ्यांकडूनच याचा सगळा जो योजना आहेत त्या योजना गिळंकृत केल्या जात असल्यामुळं सामान्य लोकांमध्ये रोष राहतो. पण अशा वेळी जेव्हा काहीच प्रशासन लक्ष देत नाही तेव्हा काही जणांना यामध्ये भूमिका घ्यावी लागते. मी आहे नीरा नदीच्या काठी. कांबळेश्वर गावामध्ये एक युवक गेल्या 3 तासापासून जलसमाधी घेतोय अशाच भ्रष्टाचाराच्या विरोधात की ज्या भ्रष्टाचारामुळं गावातल्या शासकीय लाभार्थी योजना योग्य लाभार्थीपर्यंत पोहोचत नाहीत. आपण तिकडे जाणार आहोत की नेमकं ही जलसमाधी ते का घेत आहेत ह्या आपण त्यांना विचारणार आहोत. तर चला आपण तिकडे जाऊयात. आज इथे एक युवक जलसमाधी घेतोय. ही समाधी रोखण्यासाठी आमदार साहेब इथे येऊन दखल घेणार का याची उत्सुकता लागलेली आहे. पाहूया पुढे काय होते. गेल्या 3 तासापासून बाळासाहेब आतमध्ये आहेत. ते जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करतायत. ग्रामस्थ त्यांना समजावत आहेत. त्याची नातेवाईक या ठिकाणी आहेत. आपण सरपंचांना संवाद साधणार आहोत. का हा प्रकार उद्भवला आणि तुम्ही याला जबाबदार स्वतःला का मानत नाहीत? नाही, कारण का ग्रामसभेमध्ये ज्या नावावरती शिक्कामोर्तब केलं गेलं तीच नावं आपण प्रस्तावामध्ये टाकून वर पाठवली. आता त्यांचं नाव आलं नाही, आपण तरी काय करणार? सहकार्य आपलं चाललंयच. त्यांचं म्हणणं असं आहे की योग्य लाभार्थ्यापर्यंत ते पोहोचलेलं नाही आणि तुमच्यातल्या काही लोकांनी या योजनेचा अपात्र लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे. नाही, तसं नाही साहेब. बरं का, आपण ज्यांना गरज आहे त्यांनाच आपण लाभ दिलेला आहे. फक्त आता त्यांचा येईल, आता वेळ लागेल थोडासा. सरपंच असं म्हणतायत का हे बाळासाहेब उतरले पाण्यामध्ये? त्यांच्या मित्रांनीच लाभ घेतला आणि गरीबाला ठेवलं तसं वंचित. 5 वर्ष झालं पत्रकार महोदय या निमित्ताने काय जगाला सांगू इच्छितो, अशी वेळ येतेच का हे सत्ताधारी असतात त्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत नाही. 5 वर्ष झालं मी म्हणतोय माझ्या मित्राला लाभ द्या. रामभाऊ, तुम्हाला लाभ मिळाला सांगितलं होते. दोन घेतले सांगा की. माझ्या रितसर बायकोला पण लाभ मिळाला. खाली आपण नंबर काय तुमचा? तसं बघितलं तर माझ्या मित्राला मिळायला पाहिजे. त्याला पाण्यातनं बाहेर काढणं गरजेचं आहे. या ठिकाणी अशा प्रकारची वेगवेगळी माहिती होती. त्यांच्या पत्नीला आपण विचारत काय झालं नेमका प्रकार? अहो हे सगळं ह्या गावकऱ्यांनी केलंय. अहो बाहेर काढा, माझ्या नवऱ्याला बाहेर काढा. आम्ही तंटमुक्तीचे अध्यक्ष आम्ही बराच वेळ बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो त्यांना, पण त्यांच्या गळ्यामध्ये दगड आहे त्याच्यामुळे ते वाचवाय गेलं की ते स्वतःला खाली दगड टाकतात. त्यामुळे आम्हाला भीती वाटते. त्यामुळे जाईल आम्ही. एवढ्या वेळामध्ये तुम्ही आमदारांना किंवा पोलिसांना फोन केला केलाय फोन. सगळा जग इथं देऊ येणार आहे आमच्या. आता सुभाषराव, सुभाषराव मला एक सांगा, तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये अपात्र लाभार्थ्यांना लाभ देऊन बाजूला काढण्यासाठी काय प्रयत्न केला का? तुम्ही तंटमुक्ती अध्यक्ष आहात. खरं तर एवढं दुःख होतंय ना साहेब मला, माझ्या जीवा भावाचा मित्र गप्पा सुभाषराव वाचू शकत नाही. खरं तर या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि सरपंचांनी या ठिकाणी राजीनामा देऊन टाकावा. माझ्या मित्रावर एवढा जर अन्याय होत असेल काय चालायचं सरपंच? लवकर बाहेर या. हे माझे शास्त्र या ठिकाणी तुम्ही लाभ घेतला असं कळतंय. तुम्ही लाभ घेतलाय.
मी नाही माझं नाव हे माझ्याबद्दल राजकारण केलंय कोणीतरी, माझं ग्रामसभेत नाव दिलं आणि माझ्या घरी मशीन आणून दिली. पत्रकार राहते मोठे आणि तावरे साहेब आमची बळच नाव घातलं. राजकारणाचं षडयंत्र आहे. लाभ घेऊन हे लोक भारी या ठिकाणी आता फक्त त्यांना बाहेर आला का तुम्ही आता? अंगावर आलेले ते सगळे करण्याचा प्रयत्न करतायत. आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधींची वाट पाहूयात. लोकप्रतिनिधी आल्यानंतर बाळासाहेब बाहेर येण्याचा किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत का पाहूयात. काय झालंय आणि मला आमदार साहेब आल्याशिवाय बाहेरच येणार नाही. नाही नक्की प्रकरण काय झालंय नक्की? प्रकरण म्हणजे या सरपंचांनी बॉडीनं अक्षरशः खऱ्या लाभार्थीला लाभ दिला नाही, शिलाई मशीन मिळाली नाही त्याला, म्हणून ही झालंय साहेब ही सगळं. नाही सरपंच आम्ही ऐकतो खरे कोण कोण लाभार्थी आहे? ठीक आहे रामभाऊ एकदा लाभार्थी आहेत. तुम्ही म्हणजे मी अध्यक्ष मी काय ऐकतोय तुम्ही पण लाभार्थी काय? माझं नाव कसं ह्यांनी समाविष्ट केलं काय कळलंच नाही मला. मला. 2 मशीन त्यांच्या घरात. हो म्हणजे आम्हाला नाही वाटत आम्हाला बरोबर नाही. मी अजून कोण कोण आहे? सरपंच पण आहे. सरपंच आहे. तुम्ही स्वतः सरपंच त्याच्यात लाभार्थी आणि दुसऱ्यांची नावं घेताय का? दुसऱ्यांकडे बोट सगळ्या गावाच्या मशीनी गोळा करून बाळूला देऊन टाक. नाही दिलंच पाहिजे. सामान्य कार्यकर्ता आहे तो. मी काय आज ओळखत नाही त्याला. तिकीट मागल्यापासून सच्चा कार्यकर्ता आहे तो माझा, सामान्य कार्यकर्ता. रामभाऊ बरोबर नाही. मी त्याला वारंवार मार्गदर्शन करतो पण ए बाळा ऐक थांबा माऊली, तुम्ही काळजी करू नका अजिबात. बाळासाहेब चला आता मी स्वतः आलोय तुम्हाला न्यायला. या वरती चला. असं करू नका. हा काय पोर खेळ नाही. हा बोला. तुमच्याशिवाय आम्हाला कोण वाले नाही. बरोबर आहे. या गाव पुढाऱ्यांपेक्षा मला सामान्य जनता, सामान्य कार्यकर्ताच महत्वाचा आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना तुमच्यासाठी. तुम्ही या वरती बर. असा पोटकटपणा करू नका अजिबात. अहो तुमच्या नावाखाली गावातली पुढारी भ्रष्टाचार करते. रामभाऊ ऐकतो सरपंच. नाही बाळासाहेब तुम्ही एका मी येऊ तुम्हाला न्यायला आतमध्ये. सावकाश पाय घसरून पडतात वगैरे. काय रामभाऊ अहो अख्ख्या मीडियाला ह्याला यावं लागलं. कांबळेश्वर गावात नाव आपण चांगलं करायचं. गाव घालवता का माझ्या तालुक्यात? मला दुसऱ्या कोणी बोलावलं मी जायला. नाही थांबा रामभाऊ. चला या सावकाशा बाळासाहेब या. पाय घसरल तुमच्यासाठी मी आलो इथं. चला. अहो लय अन्याय झाला. या असू दे. अरे रामराव पत्रकार. चला या. काय करायचं? जलसमाधीचं आंदोलन तुर्तास थांबलं असलं आणि माघार घेतली असली तरी प्रश्न मात्र कायम आहेत. खरं तर मला तुम्हाला विचारायचं आहे की हे आंदोलन मागं घेतलं असलं तरी गावगाड्यात असे प्रश्न का निर्माण होत आहेत? नाही आता इथे हा प्रसंग तुम्ही पाहिलाच असेल आणि माझं यायचं कारण पण असं की बघा शासन राज्य का करतं? सामान्य जनतेपर्यंत सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत. तळागाळापर्यंत आम्ही जे योजना राबवतो सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत. व्यवस्थित लोकांपर्यंत सगळ्या योजना पोहोचून त्यांचा लाभ त्यांना घेतला आला पाहिजे. पण एकंदरीत आमचा हा तालुका म्हणा किंवा माझ्या मतदारसंघातील इतर गावांचे पण आता असे प्रश्न आहेत म्हणजे कानावर येतात ना आमच्या गोष्टी. वरपर्यंत आम्ही जरी सगळ्या योजना त्यांना देत असो काय तरी तळागाळापर्यंत एक आमदार म्हणून वरच्या लोकप्रतिनिधींना खाली जाता येत नाही ग्राउंड लेवलला. ते काम असतं गावातल्या पदाधिकाऱ्यांचं, नेत्यांचं, सरपंच त्यांची सर्वांची जबाबदारी असते. आता इथं ग्रामसेवक पण आहेत. त्या अधिकाऱ्यांचं पण काम असतं. पण ते एकंदरीत जर अशा सर्वसामान्य जर लोकांना ही जर म्हणजे शेवटची जर पायरी उचलायची वेळ येत असेल तर तुम्हीच मला सांगा. आणि कसं आहे माहिती आहे का, गाव पुढाऱ्यांमुळं आम्ही तर आमदार म्हणून आम्ही वरच्या लेवल असतो. काय कमी पडून देतो यांना विचारा. अजिबात काही कमी पडून देत नाही. हे आमचे रामभाऊ सारखे कार्यकर्ते असतील, सरपंच साहेब असतील, जिव्हाळ्याचे संबंध आहेत माझ्या सगळ्यांशी. परत तर बघूच आपण काय. बरं आहे ना बाळासाहेब, हा जो प्रसंग ओढवला त्यासाठी मी माफी मागतो. हे बरोबर नाही झालं. नाही काय ना गाव पुढाऱ्यांमुळं वरच्या नेत्यांमुळे असं सामान्य जनतेपर्यंत हे सगळ्या योजना जात नाहीत, त्यांना लाभ मिळत नाही म्हणून ही वेळ येते. एवढंच मला पत्रकार महोदय तुम्हाला बोलायचं. खरं तर आता जे आमदारांनी सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. गाव पातळीवरती योग्य पद्धतीनं पात्र लाभार्थीपर्यंत योजना पोहोचत नसल्यामुळं जे गाव पातळीवरचे स्थानिक पात्र लाभार्थी त्यांना खूप संघर्षाला सामोरं जावं लागतं. एक आंदोलन झालं परंतु अशा प्रकारची आंदोलनं खरं तर गावागावात घडत नाहीत. परंतु महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे. ही परिस्थिती कुठेतरी बदलायला हवी. त्यासाठी सुरुवात खालपासूनच व्हायला हवी. हो आहे माझं. ते हायकमांडच्या कानावर घाला बरं का. हा तो विषय. हो चिंता नसावी. उद्या सकाळी मी दिल्लीला नक्की येतोय. हो जय हिंद.
नमस्ते. या बाळासाहेब या या बसा. अहो नाही हो लाजू नका. या बसा बसा जरा बसा बसा. काय आहे ना मुद्दामच तुम्हाला बोलून घेतलं. परवाच आपलं प्रकरण नदीवर घडलेलं. काय बाळासाहेब जल समाधी घ्यायची. आयुष्य असंच आहे का हो? असं नाही बाळासाहेब चालत. काय तुमचा हक्क असेल न्याय असेल काय तुम्हाला मागायचं असेल आम्हाला सांगा ना. आम्ही प्रतिनिधी कशाला आहे. पण जीवाचं काय बरं वाईट होऊन देणार. तुमच्या मागं तुमच्या बायका पोर आहेत. घर उघडं पडलो हे काय बरोबर केलं नाही साहेब. मी काय माझ्या वैयक्तिक एकट्यासाठी नाही केलं. अशी लाखो लोक असे आहेत की त्यांना खरंच गरज आहे त्या योजनेची. पण त्या गोरगरिबांना योजनेचा लाभ घेता येत नाही. ती लोक तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही. आणि काही भ्रष्ट अधिकारी असे आहेत ते लोकांना दाद देत नाहीत. मग मला एवढंच दाखवायचं होतं की आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत कसा तरी पोचवायचा होता जेणेकरून तुम्ही आला आणि आम्हाला बरं वाटलं तुम्ही आला इतक्या तातडीने. गोरगरिबांची आस्था असलेला तुम्ही आमदार साहेब आलो म्हणजे काय झालं मी नशीब मी आलो. तालुक्यात माझा मुक्काम होता. मला कानावर बातमी आली की तुम्ही होता म्हणून मी आलो. पण कांठाळ्या बसस्तोवर आवाज काढला बरं का तुम्ही. नाही काय माहिती का तुम्ही जो म्हणता ना ते बरोबर आहे. अधिकारी आणि गावपुढारी ह्यांच्या संगनमताने ना खाली तळागाळात जे गरजू आहेत ना त्यांना योजना जात नाहीत. त्याची आता मी नक्की खबरदारी घेईल. बाळासाहेब आपल्या गावात जे काही प्रकरण घडले त्याची सखोल चौकशी लावली मी. जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई 100% होणार. आणि राहिली गोष्ट मदतीची तर तालुक्यात मी 200 ते 250 मशिनी सँक्शन केल्या. त्या मशिनीमध्ये नक्कीच तुमची मिळेल. म्हणजे मी नाव टाकून देईल. तुमचं काम 100% होईल. 2 दिवसात तुमच्या घरी मशीन पोच करायची व्यवस्था मी करून टाकेन. ठीक आहे. बाकी काय अजून आहे चालतं. या तुम्ही या.